हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क साठी एक विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे, जी की एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची राहणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क दोन्हीसाठी दोन्ही जाहिराती आली आहे आणि आता काही दिवसांमध्ये काही महिन्यातच तुमच्यासमोर याच्या परीक्षा सुद्धा होणार आहे. त्यांची तयारी आतापासूनच मित्रांनो जोरानं करा, जोमानं करा. तुम्हाला ही शेवटची संधी आहे, कारण की बरेचसे चेंजेस आता आयोग करणार आहे. ते शेवटची संधी समजून तुम्हाला ही तयारी करावं लागणार आहे. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवली आहे आणि याची विशेषता अशी आहे मित्रांनो की या टेस्ट सिरीजमधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला भेटणार आहे PDF स्वरूपात, जे की एक्झामच्या तयारीसाठी अभ्यासाच्या दृष्टिकोन तुम्हाला फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या YouTube चॅनलवर आपण या पेपरमधील प्रत्येक प्रश्न त्याचं डिस्कशन करत असतो, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोन तुमची मदत झाली पाहिजे. जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 31 पासून पाहूया. भारत सरकारद्वारे 4 ऑगस्ट 1949 रोजी रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली होती? तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 48-49 म्हणजे 4 ऑगस्ट 1949 रोजी प्राचार्य PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. तिचं नाव होतं राष्ट्रीय उत्पन्न समिती. आणि महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली, पण त्यांच्यासोबत या समितीमध्ये RV राव सुद्धा होते. RV राव आणि त्यांच्यासोबत गाडगीळ हे VR गाडगीळ सुद्धा याच्यामध्ये सदस्य म्हणून होते. आणि 1954 मध्ये या समितीने आपला जो अहवाल आहे तो सादर केला होता. आणि या समितीच्या अहवालानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी, तर दरडोई उत्पन्न 246 कोटी एवढं होतं, त्यांनी अहवालात सांगितलं होतं. आणि यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीची आधारभूत संरचना निर्माण करण्यात आली. तसेच केंद्रीय सांख्यिकी संस्था सुद्धा यांच्या शिफारशीनुसारच स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी तृतीयक व्यवसायातील सेवांमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? ओके, होतो विचारलाय. आता तृतीयक व्यवसाय, तर तृतीयक व्यवसाय म्हणजे नेमके कोणते? तर याच्यामध्ये समावेश होतो सेवा व्यवसायांचा. तृतीयक व्यवसायात कोणत्या व्यवसायांचा समावेश होतो? तर सेवा व्यवसायांचा. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याची प्रक्रिया सतत चालू राहावी यासाठी कच्चा माल प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची गरज असते. तसेच उत्पादन प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी उत्पादनाचे वितरण आवश्यक असते. आणि या वितरणासाठी म्हणजे पक्का माल बाजारपेठेपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवांची गरज असते. अशा आवश्यक ज्या सेवा आहे त्यांना तृतीयक व्यवसाय पुरवतात. आणि तृतीयक व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाही, मात्र उत्पादन वाढीस मदत करतात, इतर व्यवसायांना मदत करतात. वस्तूंचे वितरण म्हणजे वाटप करणे हे तृतीयक व्यवसायाचं मुख्य कार्य मानलं जाते. उदाहरण तर रस्ते, लोहमार्ग, टेलिफोन, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, बँक, विमा, गवंडी काम, लोहार काम, शालेय शिक्षण, सुतारकाम, कोतवाल, शिंपी, तयार केलेल्या वस्तूंची विक्री करणे इत्यादींचा समावेश तृतीयक व्यवसायामध्ये केला जातो. तर याच्यामध्ये दिलेल्यापैकी मग कोण कोण आहे? याच्यामध्ये बँक सेवा आहे, विमा सेवा सुद्धा आहे, मायनिंग याच्यामध्ये येणार नाही, आणि वित्तीय सेवा आहे म्हणजे अ, ब आणि ड, ऑप्शन नंबर 4. तर तृतीयक व्यवसाय काय संकल्पना आहे हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता कसाही याच्यावर प्रश्न आता तुम्हाला याचं उत्तर देता आलंच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना तर खाली लाईक बटन आहे, त्याला प्रेस करणे विसरत जाऊ नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जो मी स्पष्टीकरण सांगत आहे हा सगळ्या लिखित स्वरूपात, स्पष्टीकरणाच्या स्वरूपात, PDF स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 33. पैशाच्या प्राथमिक कार्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विनिमय माध्यम, मूल्य मोजमाप, मूल्य हस्तांतरण की उत्पन्न वाटप. प्राथमिक कार्यात कशाचा समावेश होतो? तर विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा हा सर्वग्राही असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होत असते. ओके, तर विनिमय माध्यम इथे तर तुम्हाला पहिलं हे आहेच. ओके, त्याच्यानंतर मूल्य मोजमाप हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मूल्य हस्तांतरण आणि उत्पन्न वाटप यांचा याच्यामध्ये होत नाही. तर खाली अ आणि ब, उत्तर आहे अ आणि ब. रुपयाचे पहिले अवमूल्यन कोणत्या वर्षी झाले होते? तर रुपयाचे पहिले अवमूल्यन झाले होते 1949 ला. 1949. आता अवमूल्यनाचा अर्थ काय आहे? रुपया परकीय चलनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे
स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे असे म्हणतो आणि अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकी चलनाच्या संदर्भात स्वस्तच होत असतो, यालाच अवमूल्यन म्हटलं जाते. मात्र अवमूल्यन हे सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाद्वारे रुपयाची किंमत राजकीय चलनाच्या संदर्भात परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा धोरणात्मक निर्णय असतो. कधी? जेव्हा अवमूल्यन घडवून आणलं जाते. आता सध्या तुम्ही पाहिलं असेल की सध्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण चालू आहे. सध्या 79.85 पैसे त्याची काही किंमत आहे, म्हणजे घसरण चालू आहे. परंतु हे अवमूल्यन आहे का? नाही. अवमूल्यन हे सरकारद्वारे RBI द्वारे घडून आणलं जाते आणि जे पहिलं अवमूल्यन आहे ते 1949 ला घडून आणलं होतं आणि 26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचा जे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% अवमूल्यन घडून आणण्यात आलं होतं आणि पाऊंड आणि स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडण्यात आलेलं नव्हतं. आणि त्यावेळेसचे जेव्हा 1949 ला पहिलं अवमूल्यन घडून आणलं तेव्हाचे जे अर्थमंत्री होते ते जॉन मथाई होते. कोण होते? जॉन मथाई हे अर्थमंत्री होते. लक्षात असू द्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. जॉन मथाई. दुसरं अवमूल्यन कधी झालं? दुसरं झालं 1966 ला. दुसरं कधी झालं? 1966 ला. त्याच्यानंतर तिसरं झालं 1991 ला. 1991 हे सुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? औद्योगिक वाढ, स्वावलंबन, रोजगार निर्मिती की लोकसंख्या वाढ? तर भारताच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे असणार? औद्योगिक वाढ आहे, स्वावलंबन आहे आणि रोजगार निर्मिती सुद्धा आहे. लोकसंख्या वाढ येणार का? नाही. सोपा प्रश्न आहे, काळजीपूर्वक वाचलं तर सहज उत्तर देतो. ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. तर नियोजनाचे उद्दिष्ट ठरवणे हे नियोजन आयोगाचं काम नव्हे, कारण भारताच्या घटनेने जी मार्गदर्शक सांगितलेली आहे त्यांच्या अनुरोधानेच नियोजन आयोगाने आपले काम करायचे असते. अप्रगत देशांच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट लोकांच्या राहणीमानात झपाट्याने वाढ करणे हे असलं पाहिजे. हे उद्दिष्ट साधताना सर्व नागरिकांना चरितार्थाचे साधन उपलब्ध झाले पाहिजे. मूर्त साधन संपत्तीची मालकी, व्यवस्थापनाचे विभाजन समाज हिताला पोषक असे झाले पाहिजे व संपत्तीचे समाज हिताला पोषक असे वातावरण तयार झाले पाहिजे आणि अशा घटनेच्या मार्गदर्शक तत्वातच सुचवलेलं गेलं आहे. हे सर्व लक्षात घेता दिसून येते की द्रुत आर्थिक विकास, सर्वांना चरितार्थाचे साधन मिळवून देणे म्हणजेच रोजगार प्राप्त करून देणे, रोजगार प्राप्त नसण्यासाठी चरितार्थाची तरतूद आणि आर्थिक समता हे भारताच्या आर्थिक नियोजनाचं स्थूल असं उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 36. भारतातील संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटची कारणे कोणती? कामरहित वृद्धी, तेजी मंदीचे चक्र, श्रमशक्ती वर्गामध्ये वाढ की महागाई वाढ? तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर कामरहित वृद्धी आणि श्रमशक्ती वर्गामध्ये वाढ, अ आणि क. की संरचनात्मक बेरोजगारीची कारणे दोन आहेत, जी कामरहित वृद्धी आणि श्रमशक्तीमध्ये वाढ. तर पहिले समजून घेऊ की काय आहे या गोष्टी. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे नेमकं काय? तर उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी असं त्याला समजलं जाते. तर यामध्ये मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त अशी अवस्था असते आणि औद्योगिक विकास दर कमी असल्यामुळे पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही आणि सर्वसाधारणपणे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अशा बेरोजगारीचा प्रकार आढळून येतो, जे की आपल्या इथे तुम्हाला दिसून येतो. स्ट्रक्चरल बेरोजगारी. तर यामध्ये काय होते की स्ट्रक्चरल बेरोजगारी जी असते मूलभूत आर्थिक मुद्दे, कामगार बाजारातील अंतर्निहित अकार्यक्षमतेवर केंद्रित असते. यामध्ये आवश्यक कौशल्य संच असलेल्या कामगारांच्या पुरवठा आणि मागणीमधील असमानता समाविष्ट आहे आणि तंत्रज्ञानातील बदल किंवा अकार्यक्षम सरकारी धोरणे संरचनात्मक बेरोजगारीला कारणीभूत ठरू शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 38. व्यवहारातील चालू खात्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. तर दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचे मूल्य, देणग्या, कर्ज व गुंतवणूक आणि परदेशी मालमत्ता व देणी. तर व्यवहार तोल म्हणून एक संज्ञा आहे बघा मित्रांनो. व्यवहार तोल त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट सुद्धा म्हटलं जाते, BOP बॅलन्स ऑफ पेमेंट. तर नेमका हा त्याच्यातलं चालू खातं विचारलं. त्याच्यात दोन प्रकारचे खाते आहेत, चालू आणि भांडवल. त्याच्यातलं चालू. आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल या सुद्धा दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. आपण दोन्हीत पहिले पाहून घेऊ. तर व्यवहार तोल म्हणजे काय की एका देशानं इतर देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं व्यवस्थित असं मांडलेलं रेकॉर्ड, सिस्टमॅटिक रेकॉर्ड. यात त्या देशाला इतर सर्व देशाकडून येणारी सर्व येणी व त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश असतो. आणि दुसरी सध्या मी तुम्हाला सांगितली व्यापार तोल. याच्यामध्ये काय असतो की फक्त वस्तूंच्या आयात आणि निर्यातीतून निर्माण होणाऱ्या येणी व देणींचा समावेश असतो. मात्र व्यवहार तोलात
वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून तसेच कर्ज व गुंतवणुकीच्या वेळेतून निर्माण होणाऱ्या येणी आणि देणी यांचाही समावेश असतो. आता आपल्याला हा प्रश्नावर येऊया आपण की व्यवहार तोल. व्यवहार तोलाची रचना, याच्यामध्ये चालू खात्यावरील व भांडवली खात्यावरील व्यवहारांचा समावेश आहे. दोन प्रकारचे खाते, चालू आणि भांडवली. चालू खात्यावर वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारांचा, तर भांडवली खात्यावर कर्ज व गुंतवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असतो. म्हणजे चालू खात्यावर दृष्ट वस्तूंचे आयात निर्यातीचे मूल्य आणि देणग्या यांचा समावेश होतो. म्हणजे व्यवहार तोलाच्या चालू खात्यापैकी दृश्य खाते म्हणजे व्यापार तोल, आणि जे कर्ज व गुंतवणूक आहे कशामध्ये येतो, हे भांडवली गुंतवणुकीमध्ये, म्हणजे याच्यात येणार नाही. परदेशी मालमत्ता व देणी हे सुद्धा येणार नाही. म्हणजे येणारे कोणते, अ आणि ब. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 39, खालील विधानाचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. AK सरदेसाई समिती 2005च्या शिफारशीनुसार प्रादेशिक ग्रामीण बँकाची म्हणजे RRB संख्या कमी करण्यात आल्या. AM खुसरो समिती 1989 RRBचे विलिनीकरण तिच्या पुरस्कर्त्या बँकेत करण्याची शिफारस केली. खालील विधानाचा विचार करा व योग्य पर्याय आपल्याला इथे विचारलेलं आहे. त्याच्यातले दोन्ही सेंटेन्स आहे ना, हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 40, भारताने ई बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? तर ती होती पंजाब नॅशनल बँक. भारतातील ई बँकिंग इंटरनेट बँकिंग सेवा सुरू करणारी सार्वजनिक क्षेत्रातील, हा शब्द फार महत्वाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात पहिली बँक होती पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 41, ट्रिप्स करार पुढीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ओके, आता ट्रिप्स फुल फॉर्म काय? ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. ही जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO द्वारे चालवली जाणारी आंतरराष्ट्रीय प्रकारचा करार आहे. म्हणजे कोण आहे तो? WTO शी रिलेटेड तो आहे. जी बौद्धिक संपदा हक्कासाठी किमान मानकं ठरवते. जे त्याच्यानंतर एक गॅट होतं बघा, एक सामान्य करार जे टॅरिफ रिलेटेड होतं. या 8व्या चक्राच्या शेवटी 1994 मध्ये ते सेटल झालं आणि जागतिक व्यापार संघटनेच्या काळात झालेल्या अनेक करारापैकी हा एक करार होता. प्रश्न क्रमांक 42 पाहूया. प्राचार्य सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्य रेषा पॉवर्टी लाईन ठरवण्यासाठी अगोदरच्या निकषामध्ये कोणते बदल सुचवले होते? आरोग्य व शिक्षणावरील उपभोग व्ययाचा अंतर्भाव आणि ग्रामीण व शहरी भारतासाठी एक समान दारिद्र्य रेषा, कोणते बदल सुचवले ते आपल्याला विचारलंय. तर त्यांनी हे दोन्ही बदल सुचवले होते. आरोग्य शिक्षणावरील उपभोग व्यवहाराचा अंतर्भाव करा आणि ग्रामीण व शहरी भारतासाठी एक समान दारिद्र्य रेषा असली पाहिजे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. तर केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली होती. नोव्हेंबर 2009 मध्ये, आणि त्यानं आपला अहवाल जो आहे तो 8 डिसेंबरला सरकारला सुपूर्द सुद्धा केला होता. नोव्हेंबर मध्ये स्थापना आणि अहवाल डिसेंबर 2009 मध्ये त्यांनी सरकारला सुपूर्द केला होता. आणि याच्या महत्वाच्या काही शिफारशी याच्या फार गाजल्या आहे की या समितीने दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यामध्ये कमी परस्पर संबंध आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. समितीने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचवली, ज्यामध्ये आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला, आणि तसेच शहरी आणि दारिद्र्य रेषेला इतर दारिद्र्य रेषांचा आधार मानण्याची शिफारस त्यांनी केली होती. नियोजन मंडळानं सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्र्य रेषेच्या जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषाच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446 रुपये तर शहरी भागासाठी 578 रुपयाची दारिद्र्य रेषा सुचवली होती. आणि या दारिद्र्य रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्र्याचे प्रमाण 37.2% आणि ग्रामीण भागात 41.8% तर 25.7% इतके असल्याचं सांगितलं होतं. आणि नियोजन मंडळानं तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्र्य रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्वीकार केला आणि या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेसाठी 28.65 रुपये प्रतिदिन उपभोग खर्च तर ग्रामीण भागासाठी 22.42 रुपये प्रतिदिन उपभोग खर्च इतकं ठरवण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 43, भारतातील किंमत वाढीच्या म्हणजे इन्फ्लेशन कारणामध्ये या बाबींचा समावेश करता येणार नाही. सध्या सगळ्यात मोठी समस्या जी जाणवत आहे भारतातच नाही नव्हे तर जगभरात, त्याच्यामुळे जी आपण म्हणतो की महागाई वाढत आहे, तर हे प्रश्न एक्झाम मध्ये तुम्हाला येऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. जागतिक स्तरावर सुद्धा पाहिलं तर हा फार महत्वाचा प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने राहणार आहे. तुटीचे अंदाजपत्रक, औद्योगिक उत्पादनातील क्रांती, किंमत व अनुत्पादक आयात की यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो औद्योगिक उत्पादनातील क्रांती. औद्योगिक उत्पादनातील क्रांती याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44,
शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयी खालील विधाने अभ्यासा. शाश्वत विकासाची सर्वाधिक प्रसिद्ध व्याख्या ब्रँडलँड आयोगाने आपल्या अहवालात दिली. या आयोगाच्या अध्यक्षा मिसेस ब्रँडलँड या नॉर्वेच्या प्रधानमंत्री होत्या. वरीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यात चुकीचं कोणतंच नाहीये. दोन्ही विधाने जे आहे ना ते करेक्ट आहे. न अ न ब दोन्ही विधाने करेक्ट आहे. जो विकास चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो अशा विकासाला शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हटलं जाते. आणि जो विकास मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची संतुलित पूर्ती करतो तोच शाश्वत विकास आहे अशा व्याख्या याच्या केल्या गेलेल्या आहेत. 1983 मध्ये जागतिक पर्यावरण व विकास आयोग वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED ची स्थापना करण्यात आली. 84 मध्ये आयोग संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेशी स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करू लागला. हा आयोग पृथ्वीवरील सामाजिक पर्यावरणीय समस्यांचे निरीक्षण करून त्यावर वास्तववादी उपाय योजण्यासाठी आणि पृथ्वीवरील संसाधने पुढील पिढ्यांसाठी राखून त्यांचा उपयोग चालू पिढीसाठी शाश्वतरित्या कसा करता येईल यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी नेमण्यात आला होता. या आयोगाचे अध्यक्ष होते नॉर्वेच्या जे पंतप्रधान आहे ग्रो हार्लेम ब्रुंडलँड या होत्या आणि त्यावरून या आयोगाला ब्रँडलँड आयोग असं म्हटलं जाते. आणि या आयोगाने सादर केलेल्या अवर कॉमन फ्युचर या अहवालात शाश्वत विकास ही संकल्पना व तिची व्याख्या सर्वप्रथम मांडण्यात आली आणि हीच व्याख्या सर्वसामान्य मानली जाते. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. अहवालाचं नाव काय होतं याच्या अवर कॉमन फ्युचर. अवर कॉमन फ्युचर हे सुद्धा एक महत्वाचा टर्म आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 45. पुढील महत्वाच्या घटना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काळात झाल्या? दांतावाला यांच्या नेतृत्वाखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना, भारतीय अन्न महामंडळ FCI ची स्थापना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली? हे सगळं झालं आहे 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर 1964 पर्यंत, नंतर त्यांच्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री काही काळ होते. उपाध्यक्ष CM त्रिवेदी आणि ते सुद्धा 63 पर्यंत होते. त्याच्यानंतर अशोक मेहता होते. याचा कालावधी होता या पंचवार्षिक योजनेचा 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 पर्यंत. आणि प्रतिमान होतं महालनोबिस. मुख्य भर कृषी, मूलभूत उद्योग आणि याच जी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये चीन आणि भारताचं युद्ध सुद्धा झालं होतं. आणि नंतर याच्यामध्ये संरक्षण आणि विकास याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलं होतं. आणि योजनेचा खर्च प्रस्तावित होता 7,500 कोटी आणि वास्तविक खर्च झाला होता 8,577 कोटी. वृद्धी दर होता 2.8%. 2. GDP ग्रोथ रेट 2.8% होता आणि अपेक्षित वृद्धी दर होता 5.6%. महत्वाचे प्रकल्प 1962 मध्ये MIDC ची स्थापना करण्यात आली. 63 साली ISI इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. 63 मध्येच भारतीय बियाणे मंडळाची स्थापना. 64 मध्ये IDBI आणि UTI या बँकेची स्थापना करण्यात आली. 1965 मध्ये राज्य नियोजन आयोगाची स्थापना. 1965 मध्ये दांतवाला याच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. बघा कधीची यांची दांतेवाला यांच्या नेतृत्वाखाली कृषी मूल्य आयोग 1965 साली. आणि 65 मध्ये भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI याची सुद्धा 1965 ला स्थापना करण्यात आली. तर इथे मित्रांनो आपले हे इकॉनॉमिक्सवर आधारित संपतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला फार याचा फायदा होईल. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये आणि सगळं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला याच्यात प्राप्त होणार आहे. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.